11 वाजल्यापासून 2 वाजता राखण बसलो होतो तरी चुना लावून गेलाय. एकाचे 25-25 आणि 30-30 लाख अख्ख्या गावाचे 4-5 कोटी घेऊन गेलाय. गावात प्रतिक्रिया म्हणजे आता फार गावात सुतक पडल्याने झालंय. मोठा डोंगर ढासळा आहे गावावर आमच्या. 3 लाख रुपये घेऊन गेली गटाचे बी. हा त्याचा एक हप्ता नाही. आता कालच्या आजच्याला हप्ता आहे 12 तारखेचा. कोणी भरायचं ते आता येऊन. काय करतात जवळचे आम्ही शिलाई काम करून पैसे भरले. पोराच्या शिक्षणासाठी भरले. आम्हाला म्हणजे वाढता येईन असे मला पोरा शिक्षणासाठी लागते म्हणून वाढता केलं आम्ही पैसे. अपेक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका हा शेअर मार्केटमुळे चांगलाच चर्चेत आलाय. तालुक्यात मोठ्या संख्येने ट्रेडर निर्माण झालेत. गुंतवणूकदारांना अधिक परताव्याची आमिष दाखवून गुंतवणूक करून घेत व काही महिन्यांमध्येच पसार होत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये शेवगाव तालुक्यातून 4 ते 5 ट्रेडर यांनी आपले दुकाने गुंडाळून घेत गुंतवणूकदारांचे कोट्यवधी घेऊन पसार झालेत. सर्वसामान्य नागरिक या शेअर मार्केटच्या नावाखाली सुरू असलेल्या भूलभुलैयाला बळी पडतायत. यामुळे फसवणूक झालेल्या अनेकांची संसार रस्त्यावर आलीत. हे नेमकं प्रकरण काय आहे हे समजून घेऊयात. नमस्कार, मी अमोल. तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा मिळवता येतो हे आपल्याला माहिती आहे. मात्र ज्यांना याचे ज्ञान नाही अशा व्यक्तींना जास्त परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक करून घ्यायची अशी चलाकी हे ट्रेडर करतायत. महिन्याला 8 ते 10% व्याज हे ट्रेडर गुंतवणूकदारांना देत असल्याने नागरिक देखील या आमिषाला बळी पडू लागलेत. गुंतवणूक दुप्पट करण्याच्या आमिषानं शेवगाव तालुक्यात अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाली. शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणुकीचे अज्ञान असणारे अनेक जण सहजरित्या या मोहमायामध्ये अडकू लागलेत. विशेष म्हणजे अख्ख्या जिल्ह्यात सध्या स्थितीला शेवगाव तालुका शेअर मार्केट फसवणुकीचा सर्वात मोठा स्पॉट ठरत आहे. सुमारे 800 ते 1000 कोटींची गुंतवणूक एकट्या शेवगाव तालुक्यात झाली असल्याची चर्चा रंगली. यातच धक्कादायक म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन अनेक ट्रेडर्स पळून गेल्यानं तालुक्यात खळबळ उडाली. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालीत. जमिनी, सोने, नाणे विकून पैसे जमवून अनेकांनी गुंतवणूक केली होती. मात्र जसजसा हा दिखाव्याचा फुगा फुटू लागला तसतशी गुंतवणूकदारांची देखील धडधड वाढू लागली. जादाच्या परताव्याच्या आमिषानं अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक या ट्रेडरकडे केली. काही महिने व्याज आले देखील. मात्र याच भामट्यांनी पैसे घेऊन पसार झाले आहेत. यातील काहींनी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवलाच नाही. काही ट्रेडर्सनी गुंतवणूक केली परंतु डीमॅट खात्याचा सर्व ॲक्सेस हा ट्रेडरकडे असल्याने गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. आज तालुक्यात ट्रेडिंगची दुकाने चालवणाऱ्या या भामट्यांनी कोट्यवधींना गंडा घातलाय. शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक होऊन सुद्धा अद्याप कोणीही पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली नाही. त्यामुळे फरार झालेली तुपाशी तर गुंतवणूक करणारे उपाशी अशी अवस्था निर्माण झाली. मात्र आता फसवणूक झालेले गुंतवणूकदार समोर येऊन तक्रार देऊ लागलेत. आर्थिक गुन्हा शाखेकडून देखील कारवाईचे पावलं उचलली जात आहेत. शेवगाव तालुक्यात सुरुवातीला काही ठराविक व्यक्तींकडून अधिक व्याज देत गुंतवणुकी स्वीकारल्या जात होत्या. हा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला जातोय असं देखील गुंतवणूकदारांना सांगितलं जात होतं. त्यानंतर अख्ख्या तालुक्यात अनेकांनी हीच टेक्निक अवलंबत स्वतःची दुकानं थाटली. रोख स्वरूपात रक्कम स्वीकारू लागली. म्हणता म्हणता एकट्या शेवगाव तालुक्यात 100 पेक्षा अधिक ट्रेडर ही उदयास आली. गुंतवणूकदारांना ऑनलाईन व्याज दिले जायचे. त्यामुळे अनेक जण निवांत झाले. मात्र जेव्हा 2 महिने होऊनही पैसा येईना नेमकं काय झाले हे जाणून घेण्यासाठी गुंतवणूक गेले असता ट्रेडर गुंतवणुकीची रक्कम घेऊन पसार झाल्याचं समोर आलं. दरम्यान आता हा मार्केटचा बबल फुटू लागला असून प्रशासन देखील ॲक्शन मोडवर उतरलंय. फसवणूक झालेले गुंतवणूकदार समोर येऊ लागल्याने आता आर्थिक गुन्हे शाखेकडून देखील संबंधित ट्रेडरवर गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. हे गुन्हे दाखल झाले तरी ही फसवणूक थांबणार का असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.